नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते। महादैव च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रिमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते। मैत्रिणींनो, आपल्या भारतीय पंचांगानुसार प्रत्येक भारतीय महिना 2 भागांचा असतो. अमावस्या संपल्यानंतर पुढे चंद्र कलेकलेने वाढतो व त्यामुळे काळोख कमी होतो. यालाच आपण शुक्ल आणि शुद्ध पक्ष म्हणतो. तर पौर्णिमेनंतर चंद्र कमी कमी होऊन अंधार वाढतो, त्याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो. यावर्षी 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 5 वाजता अमावस्या संपल्यानंतर म्हणजे कार्तिक महिना संपल्यावर मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. मार्गशीर्ष हा भारतीय पंचांगातील 9वा महिना आहे. मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण असे देखील म्हणतात. मार्गशीर्ष महिना हा श्री भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये 10व्या अध्यायात सांगितले आहे, मासाना मार्गशीर्षोऽहम, म्हणजे मार्गशीर्ष हा सर्वात उत्तम महिना असे वर्णन केलेले आहे. प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह देखील मार्गशीर्ष महिन्यात झाला होता. मार्गशीर्ष महिन्याला संस्कृत भाषेत केशव मास देखील म्हणतात, कारण हा महिना भगवान श्रीकृष्णांना म्हणजे केशव यांना खूप प्रिय आहे. श्रावण महिना व्रतांसाठी सणावारांसाठी खूप महत्त्वाचा असतो. अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात देखील आपले व्रतवैकल्य असतात. तर हा महिना खूप महत्त्वाचा आहे, अगदी ज्याप्रमाणे श्रावण महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते. आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आणि घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत आपल्या मनाला शांतता आणि समाधान प्रदान करते आणि त्यासोबतच आपल्याला आत्मविश्वास देते. व्रताचे पालन पूजा केल्याने मानसिक शक्ती वाढते आणि प्रत्येक व्यक्ती विविध समस्यांचा सामना करत असते. हे व्रत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील संतुलनाची स्थापना करते आणि त्यांना आनंद देते. पूजेसाठी मी गणपती बाप्पा, बाळकृष्ण, माता लक्ष्मी, गजलक्ष्मी, देवांसाठी पाण्यासाठी छोटा तांब्या, धूप, अगरबत्ती, बेल असे घेतले आहे. पूजेमध्ये आपण अन्नपूर्णा देवी घेतल्या तरीही चालते. श्री महालक्ष्मी देवींची स्थापना करताना त्यांचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवींची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करून घ्यावी. ज्या ठिकाणी देवींची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी काढावी. पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, श्री महालक्ष्मींना आवडणाऱ्या कवड्या, गोमती चक्र आणि कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती घेतलेली आहे. तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ, कवड्या आणि गोमती चक्र नसेल तरीही चालेल. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये श्री महालक्ष्मी व्रतकथा पूजाविधी यांचं पुस्तक घेतलं आहे आणि देवींचा मुकुट घेतलेला आहे.
बाळकृष्णांना ड्रेस आणि जो कलशाला आपण साडी किंवा हा घागरा आहे माझ्याकडे तो घालणार आहोत, तर तेही मी पूजेच्या साहित्यात आधीच काढून ठेवले आहे. पूजेला लागणारी फुलं आणि श्री महालक्ष्मींसाठी गजरेही मी एका ताटात काढून घेतले आहेत. श्री महालक्ष्मींची स्थापना करताना गूळ आणि खोबरं हे आपण पूजेमध्ये ठेवायचं असतं आणि त्यासोबतच उपवास सोडताना रात्री गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो. देवींचा अभिषेक करण्यासाठी पंचामृत घेतले आहे. कलशाची स्थापना करण्यासाठी नारळ घेतला आहे. पूजा शक्य तितक्या प्रातकाळी करावी. पूजेसाठी कलश घेतला आहे. कलशामध्ये पाणी भरून त्यात सुपारी, दुर्वा, अक्षता आणि नाणे टाकावे. कलशावर 5 विड्याची, आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवून त्यात नारळ ठेवावा. कलशावरती स्वस्तिक काढावे. पूजा मांडण्याआधी ती जागा स्वच्छ पुसून घेतली आहे व त्यावरती चौरंग ठेवला आहे. चौरंगावरती नवीन मी आसन टाकले आहे. चौरंगाच्या दोघही बाजूला समई ठेवल्या आहेत व त्यासोबत दीपलक्ष्मीही ठेवल्या आहेत. देवींची स्थापना करण्यापूर्वी मी रांगोळी काढून घेतली. ज्या घराच्या अंगणात रांगोळी नेहमी काढली जाते तिथे माता लक्ष्मींची कृपा नेहमी असते असे म्हटले जाते. सगळ्यात आधी गणपती बाप्पांचा पंचामृताने अभिषेक करून घेत आहोत. अभिषेक करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा आहे. पंचामृताने अभिषेक केल्यानंतर जलाभिषेक करून घेतला. गणपती बाप्पांना कुंकू अक्षता वाहिल्यानंतर फुलं वाहून त्यांची स्थापना करून घेतली. त्यानंतर माता लक्ष्मींचा जलाभिषेक करत आहे. श्री महालक्ष्मींची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. हे महालक्ष्मीचे व्रत केले की किंवा करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतात असे म्हटले जाते. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णांचा हा मंत्र जरूर म्हणावा. ज्या ठिकाणी जिथे तुलसी माता तिथे भगवान श्री विष्णू आणि जिथे भगवान श्री विष्णू तिथे श्री महालक्ष्मी नक्कीच आगमन करणार. पूजा साध्या सरळ पद्धतीने केली तरीही चालेल, पण मनापासून पूजा करणे हेही खूप महत्त्वाचे आहे. देवींना स्नान घातल्यानंतर हळदी, कुंकू, फूल वाहून देवीपुढे उदबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजन ओवाळावे. याच पद्धतीने बाळकृष्णांचाही मी जलाभिषेक आणि पंचामृताने अभिषेक करून गणपती बाप्पा, माता लक्ष्मी आणि बाळकृष्ण या तिघांची स्थापना केली. यासोबत श्रीयंत्राचीही मी इथे स्थापना केलेली आहे आणि काही जणांना माता अन्नपूर्णा देवींची स्थापना करायची असेल तरीही चालेल. माझ्याकडे या प्रकारची साडी आहे कलशसाठी आणि नंतर दुसरं या प्रकारचा घागरा टाईप पण आहे. तर बाजारामध्ये आता मार्गशीर्ष महिन्यासाठी दोघही प्रकारचे साडी अवेलेबल आहे. तांबे, पितळ किंवा चांदीचा स्वच्छ तांब्या घेऊन पाण्याने पूर्ण भरावा. त्यात एक सुपारी, एक नाणे व दुर्वा घालाव्यात.
5 प्रकारच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा किंवा नागवेलीची जी पाने असतात तीही 5-7 अशा प्रकारात ठेवली, अशोकाची, आंब्याची तरीही चालते. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेर लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा. कलशाची पूजा केल्यानंतर कलशची मी स्थापना करून घेतली व त्या शेजारीच श्री महालक्ष्मी देवींचे व्रतकथेचे पुस्तक ठेवले. लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून मातेला फुलांची वेणी आणि सौभाग्याचं वाण दिले जाते आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोथी आहे तिचे वाचन केले जाते. पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा, दूध आणि फळांचे सेवन करावे. या दिवसात घरात मांसाहार करू नये. श्री महालक्ष्मींची व्रताची कथा वाचल्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. रात्री श्री महालक्ष्मींची पूजा पुन्हा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर गाईला देण्यासाठी एका पानावर ग्रास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. 2023 मध्ये 13 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. पहिला गुरुवार 14 डिसेंबर रोजी येत आहे. दुसरा गुरुवार 21 डिसेंबर रोजी, तिसरा गुरुवार 28 डिसेंबर रोजी, चौथा गुरुवार 4 जानेवारी आणि पाचवा गुरुवार 11 जानेवारी. तो शेवटचा गुरुवार असेल. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण 5 गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. श्री महालक्ष्मी देवींनी पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. मी इथे तांदूळांचीही पूजा करून घेतली आहे, कारण तांदूळ हे सुद्धा माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मींचे प्रतीक मानले जाते. आपल्या मनात जी इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी 7 कुमारिकांना किंवा सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू फळं द्यावीत. तसेच लक्ष्मी व्रताची पाठाची पुस्तके वाटावीत व सवाष्णी स्त्रियांची ओटी भरावी. दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा, फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीला घालावे व पूजेला वापरलेले तांदूळ पक्ष्यांना टाकावे. लक्ष्मी आगमनासाठी आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या घराच्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला हा लक्ष्मी दीप लावायचा आहे. मी एक प्लेट घेतली आहे. प्लेटमध्ये खाली तांदूळ घेतले आहेत व त्यावरती कलश ठेवला आहे. कलशामध्ये सुपारी, 1 रुपयाचे नाणे, हळद कुंकू आणि या प्रकारे विड्याची 7 पाने मी ठेवून घेतली आहेत. एका प्लेटमध्ये अखंड तांदूळ घेतले आहेत व ती प्लेट अशा प्रकारे मी कलशवरती ठेवून घेतली आहे. हा कलश का स्थापित करायचा? कारण आपण आपल्या मार्गशीर्षमधल्या लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी हा लक्ष्मी दीप घराच्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे. प्लेटच्या खाली हळदीने आपण सारवतो अगदी त्याच पद्धतीने गोल आकारामध्ये हळद लावून घ्यायची आहे. तुम्ही गावाकडे राहत असाल तर त्या जागेला आपल्या गाईच्या शेणाने सारवले तर खूपच छान. या सगळ्या गोष्टींनी लक्ष्मी दीप लावल्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते. म्हणून या गुरुवारी आपण अशा प्रकारे देवीच्या स्वागतासाठी लक्ष्मी दीप नक्कीच प्रज्वलित करा.
हा लक्ष्मी दिवी प्रज्वलित करताना अडथळा येणार नाही, जाता येताना मध्ये येणार नाही याचीही काळजी घ्यावी. शक्य असल्यास आजूबाजूला रांगोळी काढावी. माझ्याकडे या प्रकारची रांगोळी आहे तर ती मी अशा प्रकारे लावली आहे. या कलशवरती जी प्लेट ठेवली आहे त्यामध्ये तांदूळ आणि तांदूळांच्या वरती आपल्याकडे मातीचा दिवा असेल तर तो दिवा अशा प्रकारे लावायचा आहे. जर मातीचा दिवा नसेल तर आपण आपल्याकडे जे निरांजन असतं तेही लावलं तरीही चालेल. हे सगळं केल्याने मनाला खूप आनंद होतो आणि घरातील वातावरण खूप प्रसन्न आणि आनंददायी होते. व या प्रकारे मी या कलशची पूजा करून घेतली व दिवा लावून घेतला. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी अशा प्रकारे लक्ष्मी दीप आपल्या मेन डोअरच्या जवळ आत किंवा बाहेर लावू शकतात. श्री महालक्ष्मी देवी मातेची स्थापना केल्यानंतर लक्ष्मी दीप लावल्यानंतर मी अशा प्रकारे लक्ष्मी मातेची आरती करून घेतली. आरती ही आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. माता लक्ष्मी तुमच्या, माझ्या आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना केली. मैत्रिणींनो, तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या शुभेच्छा. श्री महालक्ष्मींची व्रतकथा वाचल्यानंतर आपल्याला एकच आपण बोध घेऊ शकतो. आपल्याकडे कितीही सुख संपत्ती धनधान्य आले तरीही आपण उतू नये, मातू नये. गरिबांना मदत करावी, घासातला घास द्यावा. आपण या कथेतून हा नक्कीच बोध घेऊ शकतो. त्यासोबत संध्याकाळी आपण तुळशी मातेचीही जरूर पूजा करावी. कारण मी आधीच सांगितलेले आहे, जिथे तुळशी माता तिथे श्री विष्णू जिथे तिथे श्री महालक्ष्मी माता नक्कीच असतात. सकाळी श्री महालक्ष्मींची स्थापना करण्याआधी, पूजा करण्याआधी आपण आपल्या घरातील देवांचीही पूजा करून घ्यावी. उपवासाच्या दिवशी संपूर्ण घरात अशा प्रकारे धूप आणि दीप दाखवावा. परत भेटूया आपण अशाच छान व्हिडिओसोबत. बाय बाय.